नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 30 मार्च मी याच्यावर व्हिडिओज केला होता. 30 मार्च ला काय होणार आहे त्याच्याविषयी इतकी उत्सुकता कशाला, असा एक व्हिडिओ मी यापूर्वीच केलेला आहे. याचं कारण 30 मार्च 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला भेट देणार होते. आणि नागपूरला म्हणजे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये आणि संघाचे संस्कार घेऊन सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदी उभे राहिले आणि त्यांनी काम केलं, त्या संघाचा हा स्वयंसेवक देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झाल्यानंतर 10 वर्ष उलटून गेली तरी संघाच्या मुख्यालयात आलेला नव्हता. आणि म्हणूनच आता 10 वर्षानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेला हा स्वयंसेवक जर नागपूरला संघाच्या मुख्यालयात येणार असेल तर असं काय घडलंय की त्याला नागपूरला यावं लागतं, हा औत्सुक्याचा विषय उघड होता. आणि मग जे पुरोगामी आहेत, सेक्युलर पत्रकार, विचारवंत वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये ह्या अशा फेक नॅरेटिव्हच्या, फेक न्यूजच्या गप्पा नेहमी चालत असतात की संघाचे प्रमुख, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच नरेंद्र मोदी हा आपला स्वयंसेवक नाकापेक्षा मोती जड झाला असं वाटतं. आणि म्हणून संघ आणि भाजप यांच्यामध्ये सातत्याने बेबनाव चालू आहे, अशा बातम्या येतात, रंगवल्या जातात. वस्तुतः तशी गोष्ट असेल असं मला कधीच वाटत नाही. अर्थात एखाद्या संघटनेमध्ये एकाच पातळीवर काम करणारी जी माणसं असतात त्याच्यात थोडी असूया असू शकते, बेबनाव असू शकतो, आणि त्यांच्यात भांडणं आणि एकमेकावर कुरघोडी करणं हे स्वाभाविक असतं. अनेक ठिकाणी बघतो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं पटलं नाही, किंवा मायावती त्यांच्या भाच्याबरोबर तिचं पटलं नाही. ममता दिदी आणि त्यांचा अभिषेक नावाचा भाचा आहे ज्याला त्या वारस म्हणतात किंवा त्यांचा वारस म्हटला जातो, त्यांच्यामध्ये सुद्धा धुसफूस चालू असते. तेव्हा हे सगळं चालतं. देवेगौडांची 2 मुलं, करुणानिधींची 2 मुलं, यांच्यात सुद्धा एकमेकाविरुद्ध लालूंच्या 2 मुलांमध्ये संघर्ष झालेला आहे. किंवा मुलायम सिंग, सगळ्यांच्याकडे, सगळीकडे, अगदी इंदिराजींच्या 2 सुना, या दोघींमध्ये वादावादी झालेली आहे. पण संघ हा परिवार असला तरी कुटुंब नाही. आणि त्यामुळे संघामध्ये काम करणारा जो स्वयंसेवक असतो, तो स्वयंसेवक असो किंवा सरसंघचालक असो, ते एका पातळीवर असतात. आणि व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत अहंकार गुंडाळून ठेवल्यावरच संघामध्ये तुम्हाला पुढे पुढे जाता येतं. 49 वर्ष वय झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिली निवडणूक लढवली. नरेंद्र मोदी हे संघामध्ये कार्यरत होते आणि संघातूनच ते भाजपच्या राजकारणात आले. अर्थात गुजराती असल्यामुळे त्यांच्यावर जास्त करून भाजपच्या गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली. इतरही राज्यामध्ये संघाचा स्वयंसेवक प्रचारक म्हणून ते फिरलेले होते. पण मुद्दा त्यापेक्षा वेगळा असा की भाजपमध्ये संघातून आलेले अनेक जण आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत, नितीन गडकरी आहेत, खूप लोक आहेत. अगदी तुमचे चंद्रकांत दादा पाटील आहेत, राजनाथ सिंग आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संघातून भाजपमध्ये आलेले आणि यशस्वी राजकारणी झालेले अनेक जण सांगता येतील. पण यापैकी बहुतांश तुम्हाला असे दिसतील की त्यांना व्यक्तिगत महत्वाकांक्षा नसते. हेडगेवारांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं उद्दिष्ट समर्थ राष्ट्र घडवणे आहे. आणि ते समर्थ राष्ट्र घडवण्यासाठी अतिशय सजग आणि कर्तबगार नागरिकांची एक फळीच्या फळी उभी करणं, राष्ट्रासाठी समर्पण करणाऱ्या नागरिकांना घडवणं, हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि उद्दिष्ट याला स्थान नसतं. मग ते मोहन भागवत असोत किंवा भैयाजी जोशी असोत किंवा नरेंद्र मोदी असोत, या प्रत्येकाला जर व्यक्तिगत स्वार्थाची आणि अहंकाराची बाधा झाली तर आपोआपच ती बाधा
त्यांच्या कार्याला म्हणजे संघ कार्याला होते. आणि जेव्हा अशी व्यक्तिगत महत्वाकांक्षा ही बाधा बनते तेव्हा त्या संघटनेचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू किंवा काँग्रेसमधला जो सत्ता संघर्ष 70 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झाला तो पुढे इतका चिघळत गेला की आज आपण 140 वर्षाच्या काँग्रेस नावाच्या संघटनेची दुर्दशा बघू शकतो. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे तो म्हणजे सत्ताकांक्षा आणि सत्तेची लालसा आणि त्यातून व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेने निर्माण केलेली बाधा. या बाधेपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा संघाने आटोकाट प्रयत्न केला. म्हणूनच संघ आणि भाजप यांचं परस्पर नातं मातृसंस्था असं असलं तरीही संघाचे लोक भाजपमध्ये लुडबुडू शकतात, अगदी लुडबुडू शकतात. पण भाजपचा कोणीही संघाच्या कार्यामध्ये लुडबुड करू शकत नाही. संघटनेच्या उद्दिष्टाचं पावित्र्य जपायचं असेल तर त्याला महत्वाकांक्षेचा रोग लागता कामा नये, बाधा होता कामा नये, याची संघाने सातत्याने 100 वर्ष काळजी घेतली. आता 100 वर्ष संघाला पूर्ण होत आहेत. 100व्या वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पदार्पण केलंय. पण या सगळ्या कालखंडामध्ये बघा तर विश्व हिंदू परिषद असेल, अभाविप असेल किंवा बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, अशा अक्षरशः शेकडो उपशाखा किंवा विविध संघटना संघाच्या स्वयंसेवकांनी निर्माण केल्या. संस्था आहेत, संघटना आहेत, या सगळ्या आहेत. पण या सगळ्या संघटनांमध्ये संघाचे स्वयंसेवक जातात, काम करतात. पण एकदा त्यांनी त्या संघटनेत जायचं ठरवलं तर तिथला व्हायरस, तिथले व्यक्तिगत स्वार्थ, महत्वाकांक्षा ही संघाला बाधक राहू नये म्हणूनच अशा इतर राजकारणात किंवा कुठच्या संघटनेत गेलेल्या स्वयंसेवकांना संघामध्ये क्वारंटाईन केलं जातं. आणि हा फरक मोदी आणि मोहन भागवत यांच्या भेटीवर विचार करताना, चर्चा करताना, अभ्यास करताना, आकलन करताना ही गोष्ट कधीही विसरायची नाही की संघाने बाकीच्या सगळ्या आपल्या उपसंघटना आहेत, या संघटनांमधल्या रोगबाधांपासून संघाला अलिप्त आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्या संघटनेमध्ये अशोक सिंगल सारखा माणूस असेल, संघाचा होता, विश्व हिंदू परिषदेचा होता, राम जन्मभूमीचं आंदोलन प्रचंड यशस्वी केलं, देशव्यापी केलं. त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला, संघालाही फायदा झाला. पण म्हणजे संघाची विचारसरणी तळागाळापर्यंत न्यायला राम जन्मभूमी आंदोलनाचा फायदा झाला. पण तो करत असताना जे विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर संघटना आहेत, भाजप आहेत, त्यामध्ये ज्या एक एक व्यक्तिगत महत्वाकांक्षा निर्माण होतात त्याची बाधा ही संघापर्यंत येता कामा नये याची पूर्ण काळजी घेतली गेली. आणि म्हणून संघ आणि भाजप यामध्ये नेमकी सीमारेषा ही ती ठेवलेली आहे. ते एकमेकावर कुरघोडी करत नाही. पण तशी वेळ आली तर संघ स्वतःला परत अलिप्त करून घेतो आणि त्याचं काही प्रमाणातला एक दुष्परिणाम आपण गेल्या लोकसभा निवडणुकीत बघितली. नड्डा यांचं एक विधान होतं, त्यावरून वादळ माजवण्यात आलं, गदारोळ करण्यात आला, पण तो सावरला गेला. आपण RSS संघाशी आपण तितकी बांधिलकी दाखवत नाही आहोत. आपल्या महत्वाकांक्षेने संघाच्या उद्दिष्टाला बाधा येते हे लक्षात आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला सावरून घेतलं आणि सुबह का भूला शाम को लौटे तो उसे भूला नाही करत कहते, या नियमानुसार भाजप संघाने सुद्धा भाजपला माफ करून विधानसभांच्या निवडणुकीमध्ये परत संघाने भाजपच्या मागे आपली ताकद उभी केली. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की मोदी नागपूरला येणार, संघाच्या स्मृतीस्थळाला भेट देणार, संघाच्या मुख्यालयात येणार, म्हणजे अखेरीस देशाच्या पंतप्रधानाने नरेंद्र मोदींनी आपला अहंकार गुंडाळून
मोहन भागवत यांच्या पुढे शरणागती पत्करली या स्वरूपाचं जे आकलन करण्यात आलं तो शुद्ध मूर्खपणा आहे. मूर्खपणा आहे. संघाचा कोणीही स्वयंसेवक त्यांच्या कुठल्याही इतर संस्था संघटना आहे त्यात कितीही पराक्रम गाजवेल, पण तो संघात आला, संघासमोर आला, संघस्थानी आला की तो स्वयंसेवक असतो, तो संघाला शरण असतो. संघम शरणम गच्छामी. संघाचं उद्दिष्ट हे सर्वात मोठं आहे आणि संघाचं उद्दिष्ट म्हणजे राष्ट्र उभारणी, राष्ट्राचा उत्कर्ष. या पलीकडे कुठलाही व्यक्तिगत उत्कर्ष किंवा स्वार्थ असू शकत नाही. हे संघाचं शुद्ध बीज आहे आणि म्हणून त्या सगळ्यापासून संघाला अलिप्त ठेवण्याकडे संघचालकांचा कटाक्ष असतो. आता सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये ते संतोषी आहेत, त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवण्यात आलं, संघाचे प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं आणि निमूटपणे भाजपाला त्यांचं डिक्टेशन स्वीकारावं लागतं. फायदा होतो. पण बी एल संतोषी ते आहेत, मला वाटतं ते चुकूनही भाजपवाले झालेले नाही. मोदी भाजपात गेलेले आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे संघ आणि भाजप यांचं जे नातं आहे ते आई आणि मूल असं आहे. आणि म्हणून मूल आईकडे आलं तर त्याला शरण म्हणत नाहीत. आईच्या कुशीत मुलाला यावंच लागतं, कितीही मोठं मूल हो. 60-70 वर्षाचं मुलगा असेल आणि आई 90 वर्षाची 85 वर्षाची असेल तर त्याला आईच्या कुशीत शिरायला आपण शरण गेलो असं वाटत नाही. नेमकी तीच गोष्ट इथे आहे. पण हे समजण्यासाठी संघाची जी भारतीय मानसिकता आहे ती मुळात समजून घेतली पाहिजे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे मोहन भागवतांसमोर झुकले. भाजपचा सर्वोच्च नेता हा सरसंघ चालकासमोर झुकला. हा असा काहीतरी दावा करणं किंवा त्याचं विवेचन करणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. शुद्ध मूर्खपणा असतो. मोहन भागवत असो किंवा नरेंद्र मोदी असो, दोघेही संघवाले आहेत. एक संघ चालक आहे, सरसंघ चालक आहे आणि दुसरा स्वयंसेवक आहे. हे त्या शाखेवर जातात तेव्हा नमन करतात, नतमस्तक होतात त्या भगव्या ध्वजासमोर आणि दोघेही होतात. तेव्हा त्यांनी एकमेकांना नमस्कार करणं, मग ते किती कोणात वाकलेत हे फुटपट्टी लावून किंवा कोनमापक लावून मोजाल तर तुम्हाला त्यातलं तंत्र कळणार. एक फोटो तुम्ही नेटवर सर्च केला तर तुम्हाला सापडेल, बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी. तुम्हाला असं दिसेल की नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांच्या भेटायला मातोश्रीवर आले आणि त्यांच्या हातात हात हस्तांदोलन करताना सुद्धा अगदी कमरेत वाकून नतमस्तक झालेले आहेत नरेंद्र मोदी. आणि मागे संजय राऊत उभा असलेला तो फोटो आहे, तुम्हाला बघायला मिळेल. बाळासाहेब उभे आहेत ताट असा हात केलेले आणि नरेंद्र मोदी झुकलेले. ज्याच्याविषयी अपार आदर आहे, आस्था आहे, आपुलकी आहे, त्याच्या समोर नतमस्तक व्हायला नरेंद्र मोदींना किंचितही लाज वाटत नाही किंवा कमीपणा वाटत नाही. मग ते सरसंघ चालक असो किंवा एखाद्या स्पर्धेतला एखादा कलाकार किंवा कोवड्या वयाची मुलगी मुलगा असो, त्यालाही आपल्याला फार आवडलं तर नरेंद्र मोदी अगदी कमरेत वाकून नतमस्तक होऊन नमस्कार करतात. तेव्हा नागपूरला आलेले नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान, भाजपचे सर्वोच्च नेते, हे तुमच्या नागपूरला आले, स्मृतीस्थळावर गेले किंवा संघाच्या मुख्यालयात गेले म्हणजे मोहन भागवत यांच्या समोर झुकले असा ज्यांना अर्थ लावायचा आहे ते तद्दन मूर्ख आहे. ते मूर्खाच्या नंदनवनात बसून असलं विश्लेषण करतात असंच म्हणावं लागेल. एक गोष्ट विसरतात की आता नरेंद्र मोदींनी 2दा स्पष्ट बहुमत मिळवलं आणि 3दा ते देशाचे पंतप्रधान झाले आणि भाजपचा किंवा संघाचा अजेंडा बाजूला ठेवून नाही तर तो अजेंडा खांद्यावर घेऊन मोदींनी इतकी मजल मारलेली. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की दोन माणसं
कोणासमोर झुकत नसतात. ती त्या भगव्या ध्वजासमोर झुकतात, भारत मातेसमोर झुकतात, संघाच्या संस्थापकांसमोर नतमस्तक होतात. त्याला झुकणं म्हणत नाहीत. हे दोघे कोणासमोरही, ना भागवत कोणासमोर झुकतात, ना नरेंद्र मोदी कोणासमोर झुकतात. आपल्या मतलबासाठी माणूस अगतिक होतो आणि शरण जातो, त्याला नतमस्तक होणं, शरण जाणं, झुकणं म्हणतात. ही माणसं झुकणारी नाही. पण आपण एकत्र येऊन सगळ्या जगाला झुकवू शकतो, ही जिद्द बाळगणारी माणसं आहेत. आणि ती जिद्द त्यांच्यामध्ये ज्यांनी निर्माण केली, ते डॉक्टर हेडगेवार किंवा गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळी म्हणूनच या दोघांनी नतमस्तक होणं, याला झुकणं म्हणत नाही. झुकण्याचा अर्थ शरण जाणं, अगतिक होणं. मोहन भागवत किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांच्यासारखे जे स्वयंसेवक आहेत, हे कधी अगतिक होत नसतात. कारण अगतिक हा व्यक्तिगत भाग असतो. यांचे जर स्वार्थ नसतील तर ते स्वार्थ साध्य करण्यासाठी कोणासमोर तरी नतमस्तक होणं, लाचार होणं, वाडगा घेऊन उभं राहणं, हात पसरून उभं राहणं, हे त्यांना जमणार नाही. तो त्यांचा स्वभाव नाही. कारण ते बेसिकली स्वयंसेवक आहे. सरसंघचालक झालेले मोहन भागवत असो किंवा नरेंद्र मोदी असो, पंतप्रधान झालेले, ते पंतप्रधान होण्यापूर्वी स्वयंसेवक होते. आणि सरसंघचालक म्हणून सगळी सूत्र हाती घेण्यापूर्वी मोहन भागवत सुद्धा स्वयंसेवक होते. आणि त्यांची शिकवण व्यक्तिगत स्वार्थासाठी कुठेही झुकणं, हात पसरणं ही नाहीये. आपल्या मनगटामध्ये सामर्थ्य निर्माण करायचं आणि त्या सामर्थ्याच्या, मनगटाच्या सामर्थ्याच्या बळावर, कर्तृत्वाच्या बळावर राष्ट्र उभारणी करणं, हा स्वार्थ ज्यांच्या हाडी, माशी आणि रक्तामध्ये भिनला आहे, त्याला संघाचा स्वयंसेवक म्हणतात. तो स्वयंसेवक आधी समजून घ्यावा लागतो. मग मोदी आणि भागवत यांच्या भेटीत काय झालं याचं आकलन करता येतं, समजून घेता येतं आणि मग त्याचं विश्लेषण करता येतं. ते दोघे एकत्र येतात तेव्हा काय घडू शकतं? अरे, मोदी देशाचा पंतप्रधान झाला तरी स्वयंसेवक आहे. तो नम्रपणे सरसंघचालकासमोर नमस्कार करायला उभा राहिला, तर त्याचं झुकलेलं बघू नका, त्याला झुकलेलं म्हणून बघू नका. त्याने कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो याच्या नाकाडावर पाय देऊन त्याला शरणागत केला. मुजोरी दाखवणाऱ्या अमेरिकेचा अध्यक्ष जो बायडन याला पदच्युत करण्यापर्यंत अमेरिकेमध्ये आपला प्रभाव दाखवला. ट्रम्प आणि मस्क यांना एकत्र आणून अमेरिकेच्या राजकारणात सुद्धा नरेंद्र मोदींनी लुडबुड करून दाखवली असेल, तर तो भागवत यांच्यासमोर नतमस्तक झाला, झुकला असं म्हणणं हा शुद्ध खुळेपणा आहे. या दोघांनी एक गोष्ट दाखवली, ते कुठच्याही व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणासमोरही झुकणार नाहीत, कोणासमोरही झुकणार नाहीत. पण राष्ट्र उभारणी, राष्ट्रीय स्वार्थ यासाठी ते कोणासमोरही झुकायला तयार होतील. तो जे उद्दिष्ट आहे, पवित्र उद्दिष्ट आहे, त्यासाठी आपलं सर्व समर्पण करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे, ते झुकत नसतात. आणि म्हणून त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांची प्रत्येक कृती समजून घ्यायला लागते. ज्या अर्थी आज फक्त भारतात नव्हे, जगभर चाललेल्या घडामोडी आहेत, त्या एकत्रितपणे विचार केला तर अफगाणिस्तान पासून म्यानमार, बँकॉक पर्यंत जी संघाच्या एकूण रचनेमध्ये अखंड भारताची कल्पना आहे, त्या सगळ्या परिसरामधल्या घडामोडी यांचा एकत्रित विचार केला आणि मोदींची विश्वगुरु ही कल्पना त्याला जोडून घेतली, तर मग कळेल की मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी हे नागपूरला नेमकं कुठली खिचडी पकवायला एकत्र आले. त्या दोघांनाही आता हळूहळू अंदाज यायला लागलाय की आपण कोणासमोर झुकायची गरज नाहीये.
जग आपण वाकवू शकतो, अवघ्या जगाला भारत मातेसमोर नतमस्तक करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. ते म्हणतात ना हिंदीमध्ये, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. संघाने भारतीय राजकारणाला वाकवलेलं आणि झुकवलेलं नाही, अवघ्या जगाला सुद्धा झुकून दाखवलंय. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, हे आपण ऐकत होतो, आजपर्यंत ऐकत आलो. एका स्वयंसेवकाने पंतप्रधानपदी बसल्यानंतर ते शक्य करून दाखवलेलं आहे. आणि आपण जे कर्तव्य म्हणून स्वीकारलं ते तडीस नेण्याची वेळ जवळ आली आहे, हे सांगायला देशाचा पंतप्रधान स्वयंसेवक नरेंद्र मोदी हा नागपूरला आला असेल, तर तो जगाच्या राजकारणावर आपण जो झेंडा फडकवतोय, तो झेंडा घेऊन नागपूरला आला, हे समजून घेतलं पाहिजे. हे दोघे कोणासमोर झुकणारे नाहीत, पण त्यांना एवढं कळतं की आपण एकत्र आलो तर आपण दुनियेला झुकवू शकतो भारत मातेच्या चरणी. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.